जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. ना सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्ये तसोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंद अवतरणिका. स्वयंभू मनुकन्यका झाल्या विश्ववंशावळिका, प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छे यज्ञ महोत्सव, सतीचा अग्निप्रवेश निवेदिला. चतुर्थोध्यायास वीरभद्रकृत यज्ञविध्वंस दक्षवध. पंचमोध्यायी ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करते शिवासी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन, नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण, उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण ते वर्णन. दशमोध्यायी स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश, युद्धबंध. एकादशोध्यायास कुबेर वरदान ध्रुवास, विष्णुपदप्राप्ती. द्वादशाशी ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र, चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण, राज्याभिषेक. पंचदशी छान, पृथ्वीशी सविती बंदीजन. षोडशोध्यायी पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती. सप्तदशोध्यायी कथाती पृथ्वीदोहन. अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवद्दर्शन ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोकगमन 23. महाराज पृथूचे वंशविस्तार पृथूचा. प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्याचा. पुनर्जन्मोपाख्यान 25.
पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली सभेशी, चंडवेग धावला लढाईशी, सत्ताविषयी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अविज्ञातोपदेशे उद्धरला, कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे, 29 वर्णन त्याचे, प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास, 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अधिक श्रावण वद्य चतुर्थी, शके 1945, शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023. आजचा जो अध्याय स्कंद 4 अध्याय 10, अध्याय 17, पृथ्वीचे पृथ्वीवर रागावणे आणि पृथ्वीकडून त्याची स्तुती. आत्तापर्यंतच्या मागच्या 2 अध्यायात आपण असं पाहिलं की जे त्या ठिकाणी यज्ञामध्ये जे ब्राह्मण होते आणि ज्यांनी आग्रह धरला की या वेन राजाचा पुत्र असणाऱ्या या पृथ्वीराजांना, म्हणजे वैन्य त्याला म्हटलेलं आहे, त्यांना आपण गादीवर बसवावं, त्याप्रमाणे पृथ्वीराजा यांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असलेले बंदीजन असतील किंवा भाट असतील, चारण असतील, विद्याधर असतील, गंधर्व असतील, या सर्वांनी पृथ्वीराजाच्या गुणाचे वर्णन करण्यास सुरुवात केली. पण पृथ्वीराजांना या गोष्टी काही आवडल्या नाहीत. ते म्हणतात की अजून मी राज्याभिषेकच झालेला आहे, अजून माझ्यातले जे गुण आहेत ते अजून प्रगट झाले नाही, तरी तुम्ही माझा असा गुणवर्णन तुम्ही करू नका. त्यापेक्षा भगवंताचं गुणवर्णन करा, ते सर्वांनाच आवडणारं आहे. हे झाल्यानंतर आपण पाहतो की बंदीजन जे आहेत त्यांनी आता पृथ्वीच्या गुणांचं वर्णन आणि कार्य यांची ते स्तुती करू लागले. कारण पृथ्वीराजा पुढे भविष्यात काय काय करणार आहे, कोणत्या गुण त्यांचे प्रगट होणार आहेत, ते सर्व त्यांनी त्या ठिकाणी राजाला ऐकवलं. ते सगळं ऐकून मैत्रेय ऋषी या ठिकाणी म्हणतात की त्या सर्वांची पृथ्वीराजाने प्रशंसा केली, सर्वांचा आदर केला, सत्कार केला आणि सर्वांना योग्य त्या भेटवस्तू, अलंकार असतील, गाईदान असेल, गोदान असेल, हे सगळं त्यांना दिल्या. कोणाला भूमिदानसुद्धा दिलेलं आहे. आता हे जे भूमिदान आहे किंवा पृथ्वी जे आहे, कारण आता पृथ्वीचे पृथ्वीवर रागावणे आणि पृथ्वीकडून पृथ्वीराजांची स्तुती, हा भाग आजच्या अध्यायाचा आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी अजून एक आपल्याला संदर्भ पाहायला पाहिजे, तो म्हणजे अथर्ववेदामधल्या 12व्या कांडामध्ये जे पहिलं सूक्त आहे, प्रथम सूक्त आहे, त्याचं नाव आहे पृथ्वी सूक्त किंवा भूमी सूक्त. या दोन्ही नावाने ते ओळखलं जातं. त्यामध्ये 63 मंत्र आहेत. सूक्त, वेद यामध्ये जे श्लोक असतात त्याला श्लोक न म्हणता मंत्र असं म्हणतात. त्या पृथ्वी सूक्तामध्ये अथर्व ऋषींनी हे सगळं निर्माण केलं आहे, त्यांनी हे सगळं लिखाण केलं आहे. त्यामध्ये अनेक मंत्र आहेत. त्यामधले 25 मंत्र जे आहेत ते प्रामुख्याने महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये माता भूमी पुत्रो अहम पृथिव्याः असा एक मंत्र आहे. माता भूमी, ही भूमी, ही पृथ्वी जी आहे ती आपली सर्वांची माता आहे, कारण ती आपल्या सगळ्यांना धारण करते. आपण तिच्यावरच राहतो. तिच्यामधून उत्पन्न होणाऱ्या वनस्पती असतील, औषधी असतील, ज्या काही असतील, त्या सगळ्यांमुळेच आपलं आज सगळं जीवित्व आहे ते सगळं सुरू आहे. पुत्रो अहम, आपण तिचेच पुत्र आहोत. पृथिव्याः, या पृथ्वीचेच आपण पुत्र आहोत. आता पृथ्वी म्हणजे त्या ठिकाणी म्हणलेलं आहे की सत्यम बृहत उग्र ऋतम उग्रम शिरस्ते पर्वताः, असे काही गुण पृथ्वीचे ज्या पृथ्वी सूक्तामध्ये दिलेले आहेत. सत्यम बृहत उग्रम दीक्षा तपो ब्रह्मयज्ञ पृथ्वीम धारयंती, म्हणजे हे सगळे जे आहेत सत्य, बृहत, ऋत, उग्र, दीक्षा, तप, यज्ञ, ब्रह्म, हे सगळे जे आहेत ते या पृथ्वीला धारण करतात. आणि ही पृथ्वी कशी आहे, भूमी कशी आहे, तर ती असंबाध आहे. असंबाध याचा अर्थ ती कुठे उंच आहे, कुठे सखोल आहे, कुठे दऱ्या आहेत, पर्वत आहेत, अशा प्रकारे तिचं रूप आहे. आणि याच पृथ्वीमध्ये सगळे समुद्र जे आहेत, सिंधू, जल जे आहेत ते सगळे प्रवाहित होतात. या पृथ्वीच्याच पोटामध्ये जे पाणी आपण बोरवेल
कूपनलिका याच्याद्वारे आपण जे पाणी काढतो ते पाणी आपल्याला त्यातूनच प्राप्त होतं. तर हे सगळे पृथ्वीचे जे उपकार आहेत, पृथ्वीचं महत्त्व जे आहे त्या पृथ्वी सूक्तामध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी आपल्या श्री ग्रंथराज दासबोधामध्ये 16व्या अध्यायामध्ये 3ऱ्या समासामध्ये पृथ्वी स्तवन केलेलं आहे. हा 16वा दशक म्हणजे सगळ्या पंचमहाभूतांचं स्तवन त्यामध्ये केलेलं आहे. पृथ्वी स्तवन हे जे आहे समास, त्यामध्ये धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगू किती, प्राणी मात्र तितके राहती तिच्या आधारे. सगळे प्राणी मात्र त्या पृथ्वीच्याच आधारे राहतात. त्यामुळे आता हिचा महिमा मी काय म्हणून सांगू. जाळीती पोळीती कुदळीती, नांगरीती उकरीती खाणीती, मळमूत्र तिजवरी करीती आणि वमन. किती गोष्टी दिल्यात पहा. जाळीती, काही कचरा जाळायचा असेल तरी तो पृथ्वीवरच जाळतो. पोळीती म्हणजे त्यामुळे तिला त्या अग्नीच्या ज्वाळांचा पोळसुद्धामुळे ती पृथ्वीसुद्धा कधी दुःखी होत असेल याचा विचारसुद्धा आपण करत नाही. कुदळीती, कुदळ घेऊन आपण ते खणायला जातो. नांगरीती, या आता पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकरी सगळे नांगरून शेत तयार करतात आणि पिकांचं त्या ठिकाणी रोपणसुद्धा होतं. अनेक बियांचं रोपण होतं. त्यामध्ये आपल्याला अनेक वनस्पती धनधान्य मिळतात. उकरीती, बसल्या बसल्या कोणाला सवय असते पहा, हातात काहीतरी टोकदार असलं तर बसल्या बसल्या त्या खालच्या जमिनीवर काहीतरी उकरत बसायचं. पण त्यामध्ये आपण काही धर्माच्या विरुद्ध काम करत आहोत असं कोणालाच वाटत नाही. खाणीची, खणत राहतात, कारण खणल्यामुळे त्यामधून अनेक प्रकारच्या वस्तू प्राप्त होतात आणि त्यामुळे आपली उपजीविका चालते असं काही लोकांना वाटतं. आणि पुढे मळमूत्र तिजवरी करीती आणि वमन, हे सुद्धा आपण तिथेच करतो. नाना वल्ली नाना पिके देशोदेशी अनेके. अनेक पिकं जे आहेत ते आपल्या भारतामध्ये तर अनेक पिकं आहेत, त्या व्यतिरिक्तसुद्धा काही पिकं इतर देशामध्ये सुद्धा आहेत. आणि पाहो जाता सारिख्या सारिखे एकही नाही. एक पीक दुसऱ्यासारखं नाही, पण त्या प्रत्येकाचं महत्त्व तेवढंच आहे. अगदी आता आपल्या रामदेव बाबांनी जे प्रचार केला त्यामध्ये ॲलोवेरा हे जे आहे त्याचा इतका प्रचार झाला की आता कुठलीही ॲडव्हर्टाईज असली तरी त्याच्यामध्ये ॲलोवेराचं नाव आलंच पाहिजे. आयुर्वेदिक वनस्पती आहेत आणि त्यामुळे हे सगळ्यांसाठी चांगलं आहे असं करून प्रत्येकजण त्याची जाहिरात करत असतात. कोरफड, ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी उपमा, ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयोची आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेव आहे त्यांनासुद्धा आश्रय या पृथ्वीचाच आहे असं समर्थ आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये या पृथ्वीबद्दल सांगतात. तसंच हे पृथ्वी सूक्त जे आहे ते मूळ सूक्त आहे. ते मात्र ते सुद्धा आपण अगदी वाचावं अशा प्रकारचं आहे. आता या ठिकाणी या अध्यायामध्ये हे सगळं जेव्हा मैत्रेयाविषयी सांगत आहेत, शुकदेव परीक्षेची संवाद आहे आणि त्यामधला मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद आहे. तर विदुरांच्या ठिकाणी आता अनेक प्रश्न निर्माण झाले. विदुर आता प्रश्न एक एक विचारायला लागले. त्यातला पहिला प्रश्न आहे, कस्मात् दधार गोरूपम धरित्री बहुरूपिणी याम दुदोह पृथुस तत्र को वत्सो दोहनम च किम. प्रकृत्या विषमा देवी कृता तेन समाकथम तस्य मेध्यम हयम देवः कस्य हेतोर अपाहरत. म्हणजे पृथ्वी ही अनेक रूप धारण करू शकते. विदुरांचा प्रश्न आहे. पृथ्वी अनेक रूप धारण करते ती करू शकते, पण या ठिकाणी त्या पृथ्वीने गायीचेच रूप का धारण केले. आता पृथ्वी आणि बैल यांचा संवाद आपण ऐकलेला आहे पहिल्या स्कंदामध्ये. पृथ्वी जी आहे तिने गायीचं रूप धारण केलं आणि धर्माने बैलाचं रूप धारण केलं आणि त्यांचा संवाद आहे. आणि तो संवाद सुरू असताना तो संवाद या परीक्षित राजाच्या कानावर पडला. पुढे परीक्षित राजाची या पृथ्वीला म्हणजे गोरूप पृथ्वीला परीक्षित राजाच्या समोर तो कली जो आहे तो ताडण करत होता. हा सुद्धा भाग आपण पाहिला. आणि मग त्या कलीला मारायचा विचार करून त्या पृथ्वीला आपण संरक्षण दिलं पाहिजे म्हणून त्या कलीला मारलं पाहिजे असा विचार त्या परीक्षित राजाच्या मनामध्ये आला. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात पूर्वीच. आणि त्यामुळे ह्या पृथ्वीने गायीचं रूप का धारण केलं असं विदुरांचा प्रश्न आहे. आता दुसरं आहे, आता ज्यांच्याकडे गाय असेल त्यांना या गोष्टी माहीत आहेत. गाय आहे
तर गाईचं दूध काढलं पाहिजे. मग त्या दूध काढण्यासाठी दूध चांगलं आपल्याला जास्तीत जास्त मिळावं यासाठी गाईच्या शेजारी वासरूसुद्धा असलं पाहिजे की त्या वासराला पाहून गाईचा पाना अधिक फुटेल, वात्सल्य त्या ठिकाणी प्रगट होईल आणि मग कोणाला तरी वासरू बनवलं पाहिजे. हा एक प्रश्न आहे. आता ते दूध जे आहे ते कशामध्ये काढायचं? त्यासाठी काय बकेट असेल, घागर असेल, तसं दोहन पात्र जे आहे ते कोणतं होतं? असे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. विदुराचा अजून एक प्रश्न, पृथ्वी ही उंच सखोल असते आणि मग राजाने या पृथ्वीराजाने ते सगळं पृथ्वी जी आहे ती सपाट केली असं म्हणतात आणि मग ते त्याने कसं केलं? पुढचा प्रश्न असा आहे की इंद्राने अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञ हा पृथ्वीराजाने केला. तेव्हा इंद्र जो आहे, कारण यांना आधीच त्यांचं भविष्य सांगितलं होतं की हे 100 अश्वमेध यज्ञ करतील आणि यांचे जर 100 अश्वमेध यज्ञ केले तर इंद्राला काळजी आहे की माझं इंद्रपद आता धोक्यामध्ये येईल. माझं मुख्यमंत्रीपद, माझं प्रधानमंत्रीपद हे जर धोक्यात येत असेल तर मी काहीतरी केलं पाहिजे. हे जसं आहे तसं इंद्राने मग आता तशा दृष्टीने विचार करायला सुरुवात केली आणि मग इंद्राने या अश्वमेध यज्ञाचा घोडा पळवला. ही कथा. आणि मग पुढे येतं की या पृथ्वीराजाच्या मोठ्या महालामध्ये असणाऱ्या बागेमध्ये त्यांची भेट सनत्कुमारांची झाली. सनत्कुमार, सनातन सनत्कुमार हे सनकादी ऋषीपैकी सनत्कुमार यांची भेट झाली आणि सनत्कुमार ऋषींनी पृथ्वीराजाला ज्ञान आणि विज्ञान हे सगळं गहन तत्त्व जे आहे ते सगळं समजावून सांगितलं. आता विदुराचा प्रश्न आहे की हे सगळं ज्ञान त्याने प्राप्त केल्यामुळे त्या पृथ्वीराजाला कोणती गती प्राप्त झाली? त्यांना त्याचा काय फायदा झाला? आता पुढे पुन्हा आहे की भगवंतानी जर पृथ्वीराजाच्या रूपामध्ये अवतार घेतला असेल तर भगवंतानी अनेक लीला जसा केल्या तसंच या अवतारामध्ये, पृथ्वीच्या अवतारामध्ये कोणकोणत्या लीला केल्या, कोणतं चरित्र केलं ते चरित्र मला पूर्णपणे सांगावं. असे अनेक प्रश्न या ठिकाणी विदुरांनी विचारलेले आहेत. आता ते प्रश्न ऐकून मैत्रेय त्या ठिकाणी म्हणतात की ते सांगतात मैत्रेय की त्या ठिकाणी ब्राह्मणाने या पृथ्वीराजाला अभिषेक केला, राजा म्हणून राज्याभिषेक केला. मग आता प्रजेचं रक्षक म्हणून राजाचं कर्तव्य आहे. पण त्या ठिकाणी या पृथ्वीराजाला असं दिसलं की पृथ्वी ही आता अन्नहीन झाली आहे. म्हणजे आता कुठल्याच प्रकारचं धान्य या ठिकाणी उगवत नाही. औषधी वनस्पती असतील तर त्यासुद्धा आता पृथ्वी आपल्याला देत नाही. आणि असं होता होता आपली जी प्रजा आहे ती आता खूप त्रासून गेलेली आहे. प्रजेचे प्रतिनिधी जे आहेत ते राजाकडे जाऊन या सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या पृथ्वीच्या विरुद्ध बोलून त्या ठिकाणी राजाला हे सगळं अवगत करून देतात. प्रजेने हे सगळं येऊन सांगितलं. आता त्यावेळेस ते सांगतात, प्रजा जी सांगत आहे पृथ्वीराजाला म्हणाली, वयम राजन जाठरेणा अभितप्ता यथाग्निना कोटरस्थेन वृक्षाः त्वामध्ये याताः शरणं शरण्यं यः साधितो वृत्तिकरः पतिर्न. म्हणजे राजा एखाद्या झाडाला, वाळलेलं झाड असेल उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये आपण पाहतो, वणवा पेटतो आणि अनेक झाडं त्यामध्ये भस्मसात होतात. ते लगेच जळून जातं. आणि पुन्हा आपण दुसरीकडे असं म्हणतो, ओली लाकडं पेटत नाहीत चुलीमध्ये असं आपण म्हणतो. पण पावसाळ्यामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा ओलं झालेलं झाडसुद्धा एका क्षणामध्ये ते जळू लागतं आणि लगेच भस्मसातसुद्धा होतं. आता आपण जे आहात ते आमचे रक्षणकर्ते आहात. आम्हाला आपलंच संरक्षण आहे. आता आमच्या पोटामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा वणवा, भुकेचा वणवा आहे आणि त्यामुळे आम्ही आतून जळत आहोत. पण आमचे अन्नदाते तुम्ही आहात आणि पृथ्वी तर कुठल्याच प्रकारचं अन्न देत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. त्वामध्ये याताः शरणं शरण्यं. शरण जाण्यासारखे तुम्हीच आहात आणि म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. सर्वांचं रक्षण करणारे तुम्हीच आहात. आमची उपजीविका जी आहे तीसुद्धा चालवणारे तुम्हीच आहात आणि म्हणून आमच्यासारख्यांची क्षुधा जी आहे ते अन्न देण्याची ताबडतोब आपण व्यवस्था करावी. नाहीतर ते अन्न मिळण्यापूर्वीच आमचा अंत होईल अशी आम्हाला भीती वाटते. असं या ठिकाणी प्रजेने पृथ्वीराजाला येऊन सांगितलेलं आहे. मैत्रेय या ठिकाणी म्हणतात
या प्रजेचा करुण आक्रोश जो आहे तो पाहिला आणि राजा पृथू पुष्कळ वेळपर्यंत विचार करत राहिले. शेवटी त्यांना या सगळ्या अशा परिस्थितीचं मुख्य कारण काय आहे, अन्नाचा अभाव का झाला, हे त्यांना समजलं. आणि इति व्यवसितो बुद्ध्या प्रगृहीत शरासनः संदधे विशिखं भूमेः क्रुद्धस्त्रिपुराः यथा. पृथ्वीने स्वतःचं अन्न आणि औषधी वनस्पती आपल्या पोटातच लपवून ठेवलेल्या आहेत. आता हे सगळं तिने दुष्टबुद्धीने केलेलं आहे असा विचार पृथ्वीराजाच्या मनात आला. आणि साहजिकच या प्रजेबद्दलचं वात्सल्य असल्यामुळे पृथ्वीराजाने आपलं धनुष्य उचललं आणि जसं त्रिपुरांतक भगवान शंकराने त्रिपुराचा जसा वध केला त्याप्रमाणे क्रुद्ध होऊन या ठिकाणी पृथ्वीराजा या पृथ्वीला लक्ष्य करून आता ते बाण सोडणार आहेत, त्या तयारीत आहेत. आता त्यांना हातामध्ये शस्त्र घेतलेलं पाहिलं. प्रवेपमानाधरिणी निशाम्यो आयुधायुधम चतम गौ सत्यपाद्र भगवत भीता मृगीव मृगयुद्धृता. जसं एखादा व्याध हरिणीच्या मागे लागल्यावर ते हरिण जसं आहे ते कसं जीवाचा आकांत करून पळू लागतं, त्याप्रमाणे पृथ्वीने जेव्हा हे पाहिलं, ती गोरूपामध्ये होती आणि गौहू तिने हे पाहिल्यामुळे तीसुद्धा आता पुढे धावत सुटली आणि मागे पृथ्वीराजा तिचा पाठलाग करत आहे. आता ही घाबरलेली गाय जी आहे म्हणजे पृथ्वी जी आहे ती जिकडे जिकडे जाईल तिकडे पृथ्वीराजा जात आहेत. पृथ्वीराजाचे डोळे लाल झाले आहेत. पृथ्वी जिथे गेली तिथे हा मागे पळत आहे. आणि त्या गायीनी दिशा उपदिशा म्हणजे 4 दिशा आपल्याला माहिती आहेत. उपदिशा म्हणजे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, त्यानंतर स्वर्ग, पृथ्वी, अंतरिक्ष अशा सगळ्या ठिकाणी ती पृथ्वी धावू लागली गौरूपामध्ये आणि महाराज पृथ्वी तिच्या मागे येत आहेत असं तिला दिसलं. आता ज्याप्रमाणे मनुष्याला मृत्यूपासून कोणी वाचवू शकत नाही अशी परिस्थिती झाली की तो माणूस जसा त्या ठिकाणी फिरत राहतो आणि कोणाचा तरी आश्रय आपल्याला मिळावा अशी कामना करतो, इच्छा करतो आणि त्यासाठी जीवाच्या आकांताने सगळीकडे फिरत राहतो. पण या पृथ्वीला असा कोणीही भेटला नाही जो तिचे रक्षण करेल. कोणापासून? ते हा वेनपुत्र पृथ्वीराजापासून रक्षण करेल. आता ती भयभीत झाली आणि भयभीत झाल्यामुळे दुःखी अंतःकरणाने आता तिच्या ठिकाणी एकच विषय होता, तो म्हणजे आता पळत न जाता मागे फिरावं आणि पृथ्वीराजाला शरण जावं. उवाच महाभागम धर्माज्ञापन्न वत्सल त्राहि मामपि भूतानां पालने वस्थितो भवान. आणि ती या पृथ्वीराजाला म्हणू लागली की धर्म जाणणारा आणि शरणागत वत्सल अशी आपली कीर्ती आहे आणि आपणच सगळ्या प्राण्यांचे रक्षण करणारे आहात, त्यामुळे माझे पण रक्षण आपणच करावे. आणि मी स्वतः दीन आणि निरपराध आहे, तर मला आपण का मारू इच्छिता? आपण धर्म जाणणारे आहात आणि पृथ्वी ही जे स्त्री आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्या स्त्रीचा वध आपण कसे काय कराल? कारण हे तुमचं कृत्य धर्माविरुद्ध आहे आणि आपण तर धर्म चांगल्या प्रकारे जाणत आहात. आणि आता काही नाही, 1-2 मिनटं. मोबाईल खाली पडला होता स्टँडवरून, एकदम खालीच पडला. हां, ठीक आहे. आता पृथ्वीची सगळी पृथ्वीराजासमोर येऊन आता विनंती करीत आहे. ती पृथ्वी असे म्हणते की स्त्रियांनी काही अपराध केला तर साधारण जीवसुद्धा स्त्रियांवर हात उचलत नाहीत. याचा अर्थ जे हात उचलतात ते किती अधम आहेत हे लक्षात घ्या. आणि अशा कितीतरी घटना आज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपल्याकडनं किती प्रकारचे पाप होत आहेत हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. असे असता आपण करुणामय आहात आणि दीनवत्सल आहात, तर मग आपण माझा वध कसा कराल?
पृथ्वी म्हणते, मी तर एखाद्या बळकट नावेसारखी आहे. बळकट नाव म्हणजे जी समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या लाटा आल्या तरी त्यामधून सही सलामत त्यातील लोकांना पहिलं तीरावर घेऊन जाते, अशा प्रकारची मी पृथ्वी आहे. पण माझाच विनाश जर तुम्ही केला तर मग प्रजेला आपण कुठे ठेवणार? पृथ्वीचा जर नाश झाला तर ही सगळी प्रजा त्या पाण्यावर कशी राहील? असा तिने प्रश्न या ठिकाणी निर्माण केला. पृथ्वीराजाने हे सगळं ऐकलं. पृथ्वीराजा म्हणतात, वसुधे त्वां वदिष्यामि मच्छासन परांगमुखीं भागं बहिर्षि या वृंते न तनोती च नो वसुः. म्हणजे तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहेस. काय आज्ञा होती? की यज्ञामधला हवीर भाग जो आहे तो तुला द्यायचाही माझं ठरलं होतं. त्याप्रमाणे तू ते सगळं घेत होतीस. आता हवीर भाग जर तू घेतला आहेस तर त्याच्या बदल्यात तू आम्हाला अन्न दिलं पाहिजेस, आणि ते तू देत नाहीस. म्हणून वसुधे त्वां वदिष्यामि, भूतकाळ आहे वदिष्यामि म्हणजे. त्यामुळे हे वसुधे, मी तुला आता मारणार आहे. तू दररोज हिरवंगार गवत खातेस आणि आपल्या स्तनातून दूध मात्र देत नाहीस. तिरुपती बालाजीची जी पोथी आहे त्यामध्ये सुद्धा असाच प्रसंग दिलेला आहे. राजाकडे ती गाय असती आणि इतर गायींबरोबर ती चरायला जाती, आणि ती गाय रोज चरून आल्यानंतर घरी आल्यानंतर राजवाड्यामध्ये आल्यानंतर ती गाय मात्र दूध देत नाही. जो गुराखी तिला घेऊन जात होता त्याच्यासुद्धा ही गोष्ट लक्षात आली, आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या गायीवर पाळत ठेवली. आणि ती गाय एका ठिकाणी एका वारुळावर जाऊन उभी राहत होती, आणि त्या वारुळावर ती आपलं सगळं दूध जे आहे ती देत होती. कारण ती गाय जी आहे स्वतः ती भूमी होती, ती पृथ्वी होती, आणि तिला रक्षण करायचं होतं. कोणाचं? त्या वारुळामध्ये असलेल्या जगन्नियता परमेश्वराचं. स्वतः महाविष्णू त्या ठिकाणी आतमध्ये बसलेले होते, तप करत होते, आणि त्यांचं पालनपोषण करणं हे पृथ्वीचं काम असल्यामुळे ती त्यांना त्या ठिकाणी दूध बसल्या बसल्या नेऊन देत होती. आणि ही कथा आहे, ती बरीच मोठी कथा आहे, पण तिची आठवण या ठिकाणी होते. मग ते म्हणतात, तू रोज हिरवंगार गवत खातेस पण आम्हाला दूध मात्र देत नाहीस, असा दुष्टपणा तुझ्याकडून झालेला आहे. आता राजा म्हणून दुष्टाला दंड करणं हे माझं कर्तव्य आहे, आणि त्यामुळे मी तुला मारलं तर तो कुठल्याही प्रकारचा अपराध ठरणारा नाही. पुमान् योषिदुतक्लीब आत्मसंभावनो धमः भूतेषु निरनुक्रोशो नृपाणां तद्वधो अवधः. जो दुष्ट फक्त आपलेच पोषण करणारा आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत निर्दय असेल, मग तो पुरुष असो, स्त्री असो, नपुसक असो, कोणीही असो, त्याला राजाने मारणे अयोग्य नाही. फार महत्त्वाचं आहे पहा. जो दुष्ट आहे, आता दुष्ट कोणाला म्हणलं? की जो आपलंच पोषण करतो. उदरभरणो हे जाणीजे यज्ञकर्म, म्हणजे आपलंच पोषण म्हणजे या अन्नग्रहणामधनं मी माझंच पोषण करेल, माझ्याच कुटुंबाचं पोषण करेल, असा स्वार्थी विचार ज्यांच्याजवळ आहे ते सर्व दुष्ट, असाच या ठिकाणी अर्थ होतो. आणि इतर प्राण्यांच्या बाबतीमध्ये निर्दय असेल. आपण जेवायला बसलो, समोरचं कोणीतरी आहे आपल्यासमोर आणि आपणच खात आहोत, रेल्वेमध्ये, बसमध्ये अशा गोष्टी अनेक वेळेस घडतात, तेव्हा समोरच्याचासुद्धा विचार आपण केला पाहिजे. त्यांनासुद्धा आपल्या अन्नातील थोडासा घास दिला पाहिजे. रंती देवाची कथा जी आहे पुढे आपल्याला येणार आहे, त्यामध्ये हा सगळा भाग येतो. आणि मग राजा असं म्हणतो, मग असा करणारा जो दुष्ट असेल तो मग पुरुष असो, स्त्री असो, नपुसक असो, कोणीही असो, राजाने त्यांना मारणे अयोग्य नाही. त्यामुळे मी तुला मारणारच आहे. आता तू मोठी गर्विष्ठ आहेस आणि मदोन्मत्त आहेस. गर्व काय आहे? की मला हे सगळं मिळत आहे, पृथ्वीला सगळं आपण अर्पण करतो, आणि मग त्याचा गर्व तुला आहे, मद आहे, आणि त्यामुळे तू उन्मत्त झालेली आहेस. पण मायेने तू हे गायीचं रूप धारण केलेले आहे. त्यामुळे तुझा जो प्रश्न आहे की मला मारल्यानंतर सगळे जीवजंतू जे काय आहे, स्थिर जे या ठिकाणी आहे जगामध्ये, ते कोणाच्या आधारावर राहतील? असं जर असेल, आत्मयोग बलेने मा धारयिष्यामि अहं प्रजाः, मी माझ्या योगबलाने, आत्मबलाने या सगळ्या प्रजेला धारण करेन, असा पृथ्वीराजा त्या गाईला सांगत आहे. यावेळी पृथूंनी अगदी क्रुद्ध असं रूप धारण केलेलं आहे,
आणि हे शब्द ऐकून पृथ्वीचा मात्र थरकाप झालेला आहे. अत्यंत नम्रतेने हात जोडून पृथ्वीने या ठिकाणी स्तुती केली आहे. श्रीमद भागवतामध्ये अशा अनेक प्रकारच्या स्तुती आहेत. त्यांची एक वेगळीच यादी करायला पाहिजे आणि त्या स्तुती त्या त्या काळामध्ये त्या त्या प्रसंगी किती महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. पृथ्वी गाय रूपामध्ये असलेली ती आता स्तुती करू लागलेली आहे. नमः परस्मै पुरुषाय मायया विन्यस्तनाना तनवे गुणात्मने नमः स्वरूपानुभवेन निर्धृत द्रव्यक्रियाकारक विभ्रमोर्मये. पृथ्वी असं म्हणते की हे राजा, आपण साक्षात परमपुरुष आहात. भगवंताचा अंश, भगवंताचा अवतार म्हणून आपण या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. वेन दुष्ट होत आहे, बरोबर आहे, पण वेनाच्याच अंगापासून आपली उत्पत्ती झालेली आहे. पृथू आणि अर्ची हे दोन्ही भगवंताचे अवतार आहेत. आणि भगवंत महाविष्णू मायेने अनेक प्रकारचे जसे शरीर धारण करतात आणि ते स्वतः गुणमय आहे असे दाखवतात. जसं महाविष्णूनेच अवतार घेतला आणि मग त्यामधून ब्रह्मदेव निर्माण झाले, विष्णू निर्माण झाले आणि शंकर निर्माण झाले. आता मुळामध्ये महाविष्णूच्या ठिकाणी निर्गुण असल्यामुळे हे तिघेसुद्धा निर्गुणच असायला पाहिजे, पण त्यांनी गुणांना धारण केलेलं आहे. आमच्या पदाच्या उपक्रमामध्ये एक प्रश्न येतो की राम आणि कृष्ण हे देवता आहेत आणि मग त्यांनी युद्ध केलं आणि हे युद्ध करणं हे बरोबर आहे की नाही? कारण युद्ध करणं हा तमोगुणाचा गुण आहे. मग त्यांनी ते युद्ध केलं, मग ते तमोगुणी आहेत का? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि मग या ठिकाणी सांगतात की हे गुण त्यांनी धारण केलेले आहेत. या ब्रह्मदेवाने गुण धारण केला, रजोगुण धारण केला आणि पृथ्वीची या सगळ्या गोष्टींची निर्मिती केली. आजही बी पेरलं तर त्यापासून रोप येतं, रोपाला मोठं पुढे झाड होतं, फळं येतात, फुलं येतात. हे सगळं जे आहे ते सगळं त्या रजोगुणाचं कर्तृत्व आहे. विष्णू या सगळ्यांचं पालन करतो. अगदी लहान लहान 3-4 दिवसाचं जरी मूल असलं तरी ते पुढे मोठं जेव्हा होतं आणि कर्तृत्ववान होतं, ते सुद्धा स्वतःच्या बालपणाची कथा जेव्हा सांगतं तेव्हा त्याला सुद्धा हे वाटतं की मला जगामध्ये कोणीच नसतानासुद्धा माझं पालनपोषण केलेलं आहे. ज्याने चोच दिली तो काही ना काही धान्य देणारच आहे. हा जसा आहे तसं विष्णू या सगळ्यांचं प्रतिपालन करतात आणि शंकर जे आहे या सगळ्यांचा विनाश जो आहे ते करण्याचं काम त्यांचं आहे. पण खरं म्हणजे शंकर जे आहे ते स्वतः विनाशकारी आहेत असं म्हणता येणार नाही, कारण तो त्यांनी धारण केलेला गुण त्या त्या कार्यापुरता आहे, पण मुळामध्ये हे सगळे निर्गुण आहेत. आणि म्हणून मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे, कारण त्याच आदी ब्रह्माचं, आदी विष्णूचं, महाविष्णूचं रूप म्हणून आपण माझ्यासमोर आहात. मग सर्व जीवांचे आश्रयस्थान जी पृथ्वी आहे तिला तुम्हीच तर बनवलेलं आहे. ती गाय रूपामधली पृथ्वी म्हणते की माझं हे मी सर्वांचं आश्रयस्थान हे खरं आहे, पण हे काम मला तुम्हीच तर दिलेलं आहे. आणि जर आपणच असं बाण घेऊन सज्ज होऊन मला मारायला लागले तर मी आता कोणाला शरण जाऊ? गायीचे रूप धारण केलेल्या मला तुम्ही कसे मारू इच्छिता? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि मग आपण ब्रह्मदेवांना उत्पन्न केले, त्यांच्याकडून या विश्वाची निर्मिती केली. आपण साक्षात सर्वेश्वर आहात. जितेंद्रिय नसलेले लोक आपल्या लीला कसे जाणू शकतील? जितेंद्रिय म्हणजे जे इंद्रियांच्या सुखामध्येच रमलेले आहेत, ज्यांना इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवता आले नाहीत, असे अज्ञानी लोक जे आहेत ते आपल्या या लीला कसे जाणू शकतील? तुम्ही अन्यायच केला आहे असंच ते म्हणतील. अन्याय हा कर्णावर झाला असं जे म्हणतात त्यांना ते अल्पबुद्धी किंवा अज्ञानामुळे कर्णावर अन्याय झाला असं म्हणतात. पण भगवंत असं म्हणतात, मी कोणावर न्यायसुद्धा करत नाही आणि मी अन्यायसुद्धा करत नाही. जो तो आपापल्या कर्मानुसार त्या कर्माची फळं भोगत असतात. कर्म चांगलं असेल तर त्याला सुख प्राप्त होईल, कर्म चांगलं नसेल तर त्याला ते दुःख प्राप्त होणारच आहे. पण प्रत्येक कर्माचं फळ हे त्या त्या जीवाला देणं हेच माझं काम आहे. बाकी माझं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मी त्यामध्ये लिप्त नाही. आणि म्हणून म्हणतात त्यांची बुद्धी आपल्या न समजणाऱ्या मायेने मूढ झाली आहे. अज्ञानी लोक काय आहे, ते अज्ञानी आणि ज्ञानी
आता हे ज्ञान आणि अज्ञान या दोन गोष्टीमधला अंधार आहे आणि उजेड आहे, प्रकाश आहे. आता प्रकाश असताना अंधार नसतो आणि अंधार आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रकाश नाही, हे अगदी खरं आहे. पण हा अंधार किंवा हे अज्ञान हे कशामुळे निर्माण झालं? तर ते जसं आरशावर धूळ असल्यानंतर आपलं प्रतिबिंब त्यामध्ये दिसत नाही, पण तीच धूळ जर आपण स्वच्छ केली तर आपलं प्रतिबिंब स्पष्टपणे त्यामध्ये दिसतं. तसं आपल्या अंतरंगामध्ये असणारं भगवंताचं स्वरूप, भगवंताचा अंश जो आहे तो प्रगट करण्यासाठी हा तम जो आहे तो तम आपण दूर केला पाहिजे. मग सांगतात सर्गादि योस्यानुरण रणधीही शक्तिभीही पंचमहाभूते, इंद्रिय, त्यांच्या अधिष्ठात्री देवता, बुद्धी आणि अहंकार, म्हणजे आपल्या या देहामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी, या सर्व त्यांच्या शक्तीच्या द्वारा क्रमशः भगवंतानी जशी उत्पत्ती, स्थिती आणि लय निर्माण केलं त्याप्रमाणे प्रत्येक कार्यासाठी वेळोवेळी आपल्या शक्तीचा आविर्भाव किंवा तिरोभाव, आविर्भाव म्हणजे त्या व्यक्त करणं, तिरोभाव म्हणजे ते आता पुन्हा आतमध्ये सामावून घेणं, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सत्तेने चालत असतात. सवयी भवानात्म विनिर्मितं जगद भूतेंद्रियांतःकरणात्मकं विभो संस्थापयिष्यन्नज मां रसातलाः दभ्युज्जहारांभस आदि सूकरः. हा श्लोक फार महत्त्वाचा आहे, 34वा श्लोक आहे यातला. हे अजन्मा प्रभो, आपणच रचलेले पंचमहाभूत, इंद्रिय आणि अंतःकरणरूप जग, या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या ठिकाणी पंचमहाभूताचं आहेच, पंचभूतात्मक देह आहे, त्यामध्ये इंद्रिय आहेत आणि त्या इंद्रियांना त्यांचं त्यांचं कार्य करण्यासाठी, ज्ञानेंद्रिय असेल, कर्मेंद्रिय असेल, त्यांचं कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी अधिष्ठात्री देवतासुद्धा आहे. आता हे कोणी ठरवलं तर हे तुम्हीच ठरवलेलं आहे, असं पृथ्वी या ठिकाणी पृथ्वीराजाला सांगते. कारण पृथ्वीराजा हा या महाविष्णूचाच अवतार असल्यामुळे हे राजा हे तुम्हीच ठरवलेलं आहे आणि मी पृथ्वीरूप आहे आणि मलाच तुम्ही मारायला निघालेले आहेत. पण यापूर्वीचा आपला अवतार पहा, तो अवतार तुम्ही लक्षात घ्या. तो अवतार म्हणजे आदिवराह रूप अवतार. वराह रूप जय जय राम आपण म्हणतो, निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, कुर्म रूप जय जय राम. त्यामध्ये वराह अवतार जय जय, तो वराह अवतारसुद्धा आहे. त्या अवतारामध्ये आपणच मला रसातळातून पाण्याच्या बाहेर काढलं आणि पाण्यावर मला त्या ठिकाणी स्थिर केलेलं आहे, याची आठवण या ठिकाणी करून दिलेली आहे. वराह भगवान की जय. हे वराह भगवान जे आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी एक आपण पाहिला हा वराहाचा अवतार, यज्ञवराह. जय वराह यज्ञ पुरुष श्रीहरी, जय वराह यज्ञ पुरुष श्रीहरी, जय नारायण गोविंद हरी, जय नारायण गोविंद हरी, जय वराह यज्ञ पुरुष श्रीहरी, जय पृथ्वी मोचन जलगामी, जय असुरकंदन भूस्वामी, जय गर्भकेशी प्रभु अगहारी, जय वराह यज्ञ पुरुष श्रीहरी, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण जय नारायण, जय वराह यज्ञ पुरुष श्रीहरी, जय पितृदोषण पिंडधरा, जय श्राद्ध कर्म निज धर्म वरा, जय चतुर्भुज काया सुकरी, जय वराह यज्ञ पुरुष श्रीहरी. यज्ञपुरुष वराह अवतार हा आपण धारण केलेला आहे आणि त्या अवतारामध्ये जय पृथ्वी मोचन जलगामी, पृथ्वीला मोचन म्हणजे तिला संकटातून आपण बाहेर केलं आणि त्यामध्ये जलगामी पाण्यामध्ये आपण प्रवेश केला. आणि नंतर जय असुरकंदन भूस्वामी, असुराचं कंदन केलं, असुराचा वध केला, हिरण्यक्षाचं वध आपण पाहिलेलं आहे. आणि भूस्वामी या सगळ्या
पृथ्वीचे स्वामी असणारे आपण आहेत. वराह अवतार हा जो आहे, वराह भगवंताचं मंदिरसुद्धा तिरुपतीला आहे पहा तिथे वराह स्वामी. आणि तिथल्या कथेप्रमाणे जेव्हा प्रत्यक्ष महाविष्णू त्या ठिकाणी गेले तेव्हा आणि या वराह अवताराची जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तेव्हा वराहांना असं वाटत होतं की हे आपल्याला ओळखणार नाही. पण तेव्हा प्रत्यक्ष महाविष्णूने त्या वराह भगवंताला नमस्कार केलेला आहे आणि आता मी आपल्या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे आता मला या ठिकाणी राहण्यासाठी जागा द्यावी. आणि म्हणून वराह जे आहे त्या ठिकाणचे त्यांनी जागा दिली, म्हणून आज त्या ठिकाणी तिरुमला तिरुपतीमध्ये वर जे मंदिर आहे ती जागा त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्याच्या पूर्वी या वराह स्वामीचं दर्शन, वराहचे स्वामीच्या ठिकाणी जी पुष्करणी तीर्थ आहे त्यातमध्ये स्नान, वराह स्वामीचं दर्शन आणि मग तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्याची प्रथा त्या ठिकाणी आहे. कारण ते उपकार आहेत. त्या वराह भगवंतामुळे त्या ठिकाणी भगवंताला राहण्यासाठी जागा मिळालेली आहे. तर असे ते वराह रूप आहे. आणि म्हणून या ठिकाणी आदिशुकर म्हटलेलं आहे. सुकर किंवा डुक्कर पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये फार चांगल्या भावना येत नाहीत. पण जेव्हा ही सगळी कथा आपल्याला माहीत होते तेव्हा जनाकारणे देव लीलावतारी, आणि जनाकारणे असा अवतार भगवंताने घेतलेला आहे. आणि नीच योनी, जनाकारणे नीच योनी. आणि आता माझा असा अनुभव आहे की ज्या वेळेस आमची भिक्षाफेरी होत होती त्यावेळेस हा श्लोक आल्यानंतर रस्त्यावर असताना मी गल्ल्याबोळांमध्ये पाहत होतो कुठेतरी आपल्याला डुक्कर दिसतं का म्हणून, आणि बरोबर एखाद्या तरी डुकराचं दर्शन त्यावेळेस होत होतं. कारण आपण आदिशुकर आहात. आपण या वराह अवताराच्या कथेमध्ये याबद्दलचा बराच विचार केला आहे. त्यामुळे आता आपण या ठिकाणी आपण या 34व्या श्लोकापर्यंत आलो. आता अजून 2-3 श्लोक आहेत. त्यामध्ये सांगतात, प्रजा भवानद्य रिरक्षु किलः स वीरमूर्ती समुद उद्धरोद्धरः. भगवंता, तुम्ही माझं असं रक्षण केल्यामुळे मला भगवंता तुम्हाला धराधरी धराधर हे नाव प्राप्त झालेलं आहे. आणि तेच आपण वीरमूर्ती, पाण्यावर नावेप्रमाणे स्थिर राहून माझ्याच आश्रयाने राहणाऱ्या प्रजेचे रक्षण करणारे मी आहे. आणि तरी मला तुम्ही त्या बाणाने मारत आहात. आणि माझा हा तो अपराध करायचा तुमच्या मनामध्ये जो विचार आहे तो तुम्ही सोडून द्या असं ते सांगतात. आणि मग शेवटच्या श्लोकामध्ये या म्हणतात, या त्रिगुणात्मक सृष्टीची रचना करणाऱ्या आपल्या मायेने माझ्यासारख्या साधारण जीवांचे चित्त भ्रमित होते. आता ही पृथ्वी स्वतः म्हणते की त्रिगुणात्मक सृष्टीची रचना तुम्ही केली, पण तुमच्या मायेमुळे सुद्धा आमचं मन भ्रमित होतं. भ्रमित मन वळेना हित ते आकळेना, परमकठीण देहबुद्धी गळेना. परमकठीण आहे ती देहबुद्धी. कितीही आपण प्रयत्न केला तरी ती कमी होत नाही. कारण आपली माया आणि मग मायापती जो आहे तो भगवंत जो आहे त्या भगवंताचे चरण आपण धरले तर या मायेचा आपल्यावरचा प्रभाव, तिचा पगडा जो आहे तो हळूहळू कमी होत जातो. त्यालाच आपण म्हणतो, संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटकाकरिता फिका होत जातो. आणि आपले जे भक्त आहेत आणि भक्तांचे जे चरित्र आहेत त्या चरित्रामधल्या अनेक रचना ज्या आहेत, अनेक प्रसंग जे आहेत त्यांचा आशय अज्ञानामुळे आपल्याला समजत नाही. मग आपल्या एखाद्या क्रियेचा उद्देश जो आहे तो आम्हाला समजला नाही तर त्यात आश्चर्य काय. आणि म्हणून भगवंता आपल्यासारख्या भगवंताच्या भक्तांचं जे यश आहे, भक्तांचं जे चरित्र आहे, भक्तांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या ज्या ज्या घटना किंवा एखादे प्रसंग असतील त्या प्रसंगाचा विचार केल्यावर मला असं वाटतं की त्या भक्तांचे सुद्धा आम्ही चरण धरले पाहिजे. कारण ते भगवंताचे भक्त आहेत आणि भगवंताच्या एखाद्या उद्देशासाठी त्यांनी जन्म घेतलेला आहे. जसं आता या 28 तारखेला श्री अच्युताश्रम स्वामींची पुण्यतिथी
साजरी होत आहे. 200वी पुण्यतिथी अंबड येथील निर्गुण मठामध्ये साजरी होत आहे. तर या अच्युताश्रम स्वामींचा जर विचार केला, त्यांचं चरित्र जर आपण वाचत गेलो तर आपल्या लक्षात येतं की भगवंतानीच हा अवतार घेतला आणि प्रत्यक्ष वाल्मिकींनी अच्युताश्रम स्वामींच्या रूपाने अवतार घेतलेला आहे. आता रामायणामध्ये आपण पाहतो की वाल्मिकी ऋषींचे गुरु कोण? तर ते म्हणजे नारद. त्यामुळे या अच्युताश्रम स्वामींना जेव्हा गुरुची भेटीची तळमळ निर्माण झाली, ती तीव्रता त्यांच्या ठिकाणी होती, तेव्हा त्यांना त्यांचे सद्गुरू असणारे यादव स्वामी यांचं दर्शन झालं आणि त्यांचा अनुग्रह झाला. हे यादव स्वामीसुद्धा स्वतः नारदाचेच अवतार होते आणि त्यामुळे यादव स्वामींच्यापर्यंत आपण आलो. तर यादव स्वामींचे नारदांचे अवतार, तर त्यांचे गुरु कोण असतील असा विचार केला तर त्यांचे गुरु असणारे जगन्नाथ स्वामी तडवळ मठाचे. शिवरामस्वामी आणि जगन्नाथ स्वामी हे दोघे लवकुशाचे अवतार आहेत. आता लवकुश म्हणजे प्रभू रामचंद्रांचे पुत्र हे दोन्ही. आणि मग त्याच्याही वर आपण जर गेलो तर शिवराम स्वामी आणि जगन्नाथ स्वामी यांचे गुरु असणारे आपले कल्याण स्वामी. आता हे कल्याण स्वामी हे भरताचे अवतार आहेत. आणि मग असं केलं तर मग कल्याण स्वामीचे गुरु कोण? तर समर्थ रामदास स्वामी हे प्रत्यक्ष रामरायाने ज्यांना 5व्या वर्षी दर्शन दिलं, प्रत्यक्ष हनुमंत ज्यांच्याबरोबर होते, ते एवढे श्रेष्ठ पुरुष, कारण ते मारुतीचेच अवतार होते. आता या ठिकाणी या गायीने जे म्हटलेलं आहे की नूनम जनैरिहितम ईश्वराणा मस्मत् विधैस्तद्गुण सर्ग मायया न द्यायते मोहित चित्त वर्त्मभी स्तेभ्यो नमो वीर यशस्करेभ्यः. की तुझ्या लीला आम्हाला समजू शकत नाहीत. तू तर भगवंताचा अवतार आहे, हे ठीक आहे, पण तुमचे जे भक्त आहेत त्यांच्या लीलासुद्धा आम्हाला समजू शकत नाहीत. का नाही समजू शकत? कारण आमची पातळी त्या तिथपर्यंत नाही. अहो अर्जुनाच्या पांती ज्ञानेश्वरीमध्ये आहे. अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसण्याची योग्यता जर आपली असेल तर अर्जुनाला जशी ती भगवद्गीता समजली तशी ती आपल्याला समजेल आणि म्हणून ते गुण आपल्यामध्ये यावेत. मग भगवंताच्या भक्तांनी केलेल्या अनेक घटना जे प्रसंग आहेत त्याचा आनंद आम्हाला मिळेल. आणि म्हणून असे जे आपले भक्त आहेत त्या सर्व भक्तांनासुद्धा आमचा नमस्कार असो, असं या ठिकाणी पृथ्वीराजासमोर ही गाय जी आहे, गोरूप धारण केलेली पृथ्वी जी आहे ती त्या ठिकाणी अत्यंत नम्रतेने म्हणत आहे. आता पुढे हीच पृथ्वी कशा प्रकारे पृथ्वीराजाला इच्छित असणाऱ्या गोष्टी, म्हणजे जसं त्यावेळेस जो दुष्काळ पडला होता, पाणी नव्हतं, जल नव्हतं, अन्नधान्य नव्हतं, औषधी वनस्पती नव्हत्या, आणि पुन्हा दूध नाही, अन्न नाही, काहीच नाही, आणि त्यामुळे प्रजा जी त्रस्त झाली होती, त्या गायीचे दोहन केल्यानंतर या सगळ्या वस्तू कशा मिळवल्या हे आता पुढच्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत, उद्याच्या अध्यायामध्ये. त्यामुळे या ठिकाणी आपण थांबूया. हा 36वा श्लोक या अध्यायातला झाला. 17वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे पृथुविजये धरित्रीनिग्रहो नाम सप्तदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची व्याणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी.
सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जडू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले प्रसपिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ हो धन्यवाद नमस्कार हो धन्यवाद धन्यवाद